भक्तीची ही गंगा वाहते, बघा हो निर्मळ मनाची. कीर्ती गाजते आंगणेवाडीच्या आई भराडी देवीची. आता आपल्याबरोबर आहेत अंगणेवाडीचे ग्रामस्थ बाबू अंगणे. आणि आता दरवर्षी तुमच्या जत्रेचं नियोजन असतं, तर 2025 ही जत्रा कशा प्रकारे भरणार आहे ते जरा सांगा थोडक्यात, म्हणजे भाविकांसाठी की कशा प्रकारे यावर्षी तुमचं आयोजन आहे. श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक उत्सव हां येत्या 22 फेब्रुवारी 2025 रोजी अंगणेवाडीमध्ये श्रीदेवी भराडी मातेच्या मंदिरामध्ये संपन्न होणार आहे. आणि त्यानिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही भाविकांसाठी 9 रांगा. नमस्कार, मी हिंदी साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 22 फेब्रुवारीला आहे आपली अंगणेवाडीची जत्रा, म्हणजे या वर्षीची 2025 जत्रा ही 22 फेब्रुवारीला आहे. आणि आत्ता बरोबर 1 महिना शिल्लक आहे जत्रेला. आणि मी आज चाललो अंगणेवाडीला आणि आपण भराडी मातेचं दर्शन घेणार आहोत. आणि कशा प्रकारे ह्या वर्षीच्या जत्रेचं नियोजन चाललं आणि काय चाललं आहे त्या ठिकाणी ते बघूया. म्हणजे थोडक्यात आपण तयारी कशी चालली, कारण ही जत्रा खूप मोठी असते आणि 1 महिना अगोदर तयारी चालू होते. म्हणजे त्याच्या अगोदरही म्हणजे ऑलरेडी त्या ठिकाणी कामं चालू झाली आहेत, कारण 1 महिना आता फक्त राहिलं जत्रेला आणि त्याच्या अगोदरच काही कामं चालू झाली आहेत. तिकडे मंदिराच्या परिसराचं सुशोभीकरणसुद्धा चालू आहे. तर आपण संपूर्ण माहिती घेऊया. आणि शिवाय आज आपण पाहूया की आता सध्या जे अंगणेवाडीचं जे मंदिर आहे, म्हणजे संगमरवरामध्ये बनवलेलं मंदिर, त्या कलाकारांना पण आपण भेटणार आहोत, राजस्थानच्या कलाकारांना, जे गेले जवळपास 15-16 वर्ष त्या ठिकाणी राहून त्यांनी हे मंदिर निर्माण केलं आणि आता सध्या परिसराचं काम चालू आहे त्या ठिकाणी. तर आपण संपूर्ण माहिती घेऊ अंगणेवाडीला जाऊन. आणि ह्या वर्षीचं म्हणजे 2025 ही जत्रा कशा प्रकारे त्यांचं नियोजन आहे ते बघूया. म्हणजे काही बदल आहे का, की नेहमीप्रमाणे जत्रा भरणार आहे, की काही अजून नवीन गोष्टी येणार आहेत, ते संपूर्ण आपण बघूया. तर आता आपण चाललो आहे अंगणेवाडीला. अंगणेवाडी, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि दरवर्षी या ठिकाणी लाखोनी भक्त लोक येतात या जत्रेला. आणि या वर्षीचा सुद्धा विक्रम असणार आहे जत्रेचा, कारण दरवर्षी भक्तांची संख्या ही वाढतच चालली आहे. तर आता आपली यावर्षी जत्रा बघूया कशा प्रकारे भरणार आहे ती 2025 ही जत्रा. आणि माझ्यावर राजा पण आलाय दर्शनाला. तर आता आम्ही दर्शन घेणार आहोत मंदिरात आतमध्ये. आपण आता अंगणेवाडीला पोहोचलो, दर्शन घेऊया आणि भेटूया. आता आपण आलो आहे भराडी देवी मंदिराकडे. आणि बघा इकडे तयारी चालू झाली आहे. हे सगळं आता मंडपाचं म्हणजे मंडप बांधणी चालू झाली इकडे. तर यावा जत्रेक 22 फेब्रुवारीला. आणि आता आपण बघतो सुंदर असं अंगणेवाडीच्या भराडी देवीचे मंदिर, श्रीदेवी भराडी. म्हणजे बरोबर 1 महिन्याने इकडे एवढी गर्दी असणार ना, म्हणजे संपूर्ण कोकण इकडे तुम्हाला बघायला भेटेल. आणि कोकणात नाही, पूर्ण महाराष्ट्रातून आणि लांबून लांबून लोक येतात. म्हणजे अनेक राज्यातून लोक या जत्रेला येतात. आणि आता तयारी चालू झाली इकडे जत्रेची. आता आपण मंदिरात जाऊ. इकडे कामं चालू आहे आतापासूनच. 1 महिना आहे अजून जत्रेला, पण त्याची तयारी चालू झाली. आणि हे बघा अप्रतिम असं मंदिर आहे. आणि एक सुंदर मंदिर कोकणातलं, जागृत देवस्थान. आणि खूप लांबून लांबून लोक येतात या ठिकाणी. सुंदर मंदिर आहे. आपण देवीची शूटिंग करू शकत नाही, कारण त्यांचा नियम आहे की, आणि त्याच्या नियमाप्रमाणे देवीची शूटिंग केली जात नाही. त्यामुळे आपण फक्त त्याचं मंदिर बघूया. म्हणजे तुम्हाला जर देवीचं दर्शन घ्यायचं असेल ना, तर अंगणेवाडीलाच येऊन घ्यावं लागेल, कारण इथे इंटरनेटवर कुठेही तुम्हाला देवीचा फोटो उपलब्ध नाही आहे. कारण फोटोशूट इकडे अलाव नाही. आणि तशी त्यांची भावना आहे, म्हणजे इथल्या अंगणे कुटुंबियांची. त्याच्यामुळे आपण सुद्धा शूटिंग फक्त बाहेरून केली आहे. आणि मंदिरातला आतला भाग तुम्हाला दाखवतो मी. सुंदर मंदिर आहे. आणि जत्रेला नक्की या. 22 फेब्रुवारीला यंदाची जत्रा आहे. आणि संपूर्ण मंदिर परिसर संगमरवरी आहे. ते बघा काम चालू आहे सध्या इकडे. वरच्या फ्लोअरवरती काम चालू आहे काय ना काय, म्हणजे सुशोभीकरणाचं काम चालू आहे सध्या. ते संगमरवरीला आलं दिसतं आपल्याला.
अशा प्रकारे जत्रेची तयारी जोरदार चालू आहे. 1 पॉईंट अगोदरच तयारी चालू होती इकडे. आता आपल्याबरोबर आहेत अंगणेवाडीचे ग्रामस्थ बाबू अंगणे. आणि आता दरवर्षी तुमच्या जत्रेचं नियोजन असतं, तर 2025 ही जत्रा कशा प्रकारे भरणार आहे ते जरा सांगा थोडक्यात, म्हणजे भाविकांसाठी की कशा प्रकारे यावर्षी तुमचं आयोजन आहे. श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक उत्सव हां येत्या 22 फेब्रुवारी 2025 रोजी अंगणेवाडीमध्ये श्रीदेवी भराडी मातेच्या मंदिरामध्ये संपन्न होणार आहे. आणि त्यानिमित्ताने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही भाविकांसाठी 9 रांगा उपलब्ध केलेल्या आहेत. ओके. ह्या 9 रांगामधून भाविकांना लवकरात लवकर दर्शन होईल अशा प्रकारचं आमचं नियोजन असणार आहे. दरवर्षी तशा प्रकारचं नियोजन असतं आणि त्याचप्रमाणे याही वर्षी आम्ही नियोजन करणार आहोत. यावर्षी एक 12 ते 15 लाख भाविक अंगणवाडीला येतील किंवा त्याहीपेक्षा अधिक भाविक श्री भराडी मातेच्या दर्शनाला येतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि ह्या भाविकांचं व्यवस्थित दर्शन होईल अशा प्रकारचं आम्ही नियोजन या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी 9 रांगा आहेत. त्या ठिकाणी मालवण डेपोकडून आम्हाला एक रांग आम्ही व्यवस्था केलेली आहे. ओके. त्याचप्रमाणे कणकवली डेपोची एक लाईन आहे. अशा दोन्ही साईडने 2 रांगा दर्शनासाठी उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे VIP-साठी त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी रांग आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेली आहे. आणि हा यात्रोत्सव भाविक अतिशय चांगल्या प्रकारे शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेऊन आम्हाला सहकार्य करतात. त्यांचंसुद्धा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. आणि VIP लोक येतील त्यांच्यासाठी सुद्धा हेलिकॉप्टरने जे VIP लोक येतील, मंत्री महोदय येतील, त्यांचीसुद्धा हेलिपॅडची वगैरे व्यवस्था आम्ही केलेली आहे. भाविकांबरोबर या यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात दुकानदार बांधव हे येत असतात. त्यांचंसुद्धा अगदी शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केलेलं आहे. आणि सर्वांना ही जत्रा अगदी आनंदाची आणि व्यवस्थित दर्शन घेऊन सुखा समाधानाने आई भराडी मातेचं दर्शन घेऊन या ठिकाणून परतीच्या प्रवासात निघतील अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. तुम्ही माहिती. आणि मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते बघा. चालू आहे का, लोक येत आहेत, दर्शन घेत आहेत. आणि तुम्हाला पण दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे प्रत्यक्ष यावं लागेल, कारण देवीचा फोटो किंवा व्हिडिओ कुठेही तुम्हाला इंटरनेटवर मिळणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष इकडे या, केव्हाही या आणि दर्शन घ्या. इतर वेळी पाषाण रूपात देवी असते आणि फक्त जत्रेला सजवलं जाते, म्हणजे त्यांच्या वार्षिकाच्या वेळी. आणि यापर्यंत बाहेर चाललो आहे, तर बाहेर काय चाललं ते पण दाखवतो. इकडे सध्या बघा संगमरवरी कंपाऊंड वॉलचं पण काम चालू आहे. इकडे मंदिराची आतलं काम काय चालू आहे. संगमरवर डिझाईन वरच्या फ्लोअरचं काम चालू आहे ना. साईड सगळे सब राजस्थान वाले ना. सब राजस्थान वाले. कब से चालू है ये? अभी कितना टाइम हो गया आपको इधर? इधर तो 12 महीने हो गए. 12 महीने हो गए ना. तो 12 महीने से इधर ही है. और सब राजस्थान स्पेशल. राजस्थान किधर? मैं राजस्थान में सिरोही जिला छिंदवाड़ा. छिंदवाड़ा तहसील. अभी ये काम 1 साल से चालू है, लेकिन ये 15-16 साल से मंदिर का काम कर रहे हैं ना. आप इधर ही हो. तो सब राजस्थान से. आणि मस्त तयारी चालू आहे जत्रेची. यावा जत्रे लवकरच जत्रेची गर्दी होय तिकडे. 8 दिवस अगोदर लोक अगोदरच असतात. हे सगळे कलाकार आहेत, त्यांनीच मंदिर बनवलेलं आहे आतापर्यंत 15 वर्ष. आणि अजूनही काम छोटं मोठं चालूच आहे. आणि डेव्हलपमेंट म्हणजे आता पूर्ण परिसर संगमरवरी होता हा कंपाऊंडचा. तर मी यावर्षी तुम्हाला एक 15 वर्षापासूनचे. तो आपका नाम इधर जैसे ताजमहल का नाम रहेगा वैसे आपका भी रहेगा. ताजमहल किसने बनाया? तो आपका नाम क्या बोला आपने? मेरा नाम जवाराम प्रजापति. जवाराम प्रजापति. आप पहले से हो ना इधर स्टार्टिंग से? मेरे को 20 साल पर हुआ. बचपन से बोलो. बचपन से इधर ही. आंगनेवाड़ी में 15 साल से. और सब आप एक ही गांव से हो या अलग अलग गांव से? सब एक ही गाँव है. एक ही गांव. सब रिश्तेदार है ना.
आणि मस्त हे काम करतात. त्यांचं कला बघा, संगमरवरावर म्हणतात ना एकदम कोरून. तर आपल्याला योगायोगाने ज्यांनी मंदिर बनवलं ती लोकच भेटली आहेत. तर या लोकांनी जे मंदिर बनवलं आहे आणि सुंदर मंदिर आहे, कोकणातलं एक अप्रतिम मंदिर आणि सुप्रसिद्ध देवस्थान, आणि अजूनही काम करत आहे. और कितना टाइम रहेगा काम ये पूरा होने में? ये कंटिन्यू चालू रहेगा? साल भर और लगेगा ना? साल भर लगेगा, पूरा ये कंपाउंड बनेगा वैसे? कंपाउंड पूरा बनेगा. 1 साल और चलेगा काम. अशा प्रकारे मंदिर दिवसेंदिवस म्हणतात तर परिसर बघा अप्रतिम होते. आणि आता त्यांचं काम चालू आहे. आता जत्रेपर्यंत ते काम करणार, नंतर जत्रा झाल्यानंतर पुन्हा काम चालू होईल. पण ते मोठा मॅच आहे पण तरी लोक आता गेले 15-16 वर्षे काम करत आहेत. अजून 1-1.5 वर्ष लागेल म्हणतात, किंवा जसं काम वाढेल तसं अजून पण लागेल. पण यांनी अप्रतिम असं मंदिर बनवलं आहे. अशा प्रकारे या वर्षीची तयारी चालू आहे जत्रेची. हे संपूर्ण नवीन कंपाऊंड संगमरवरी. आणि आता मंदिराच्या मागच्या बाजूला कंपाऊंडची डिझाईन पण बघा, ते आता सध्या चालू आहे काम ना. ते सुद्धा तुम्हाला जवळून दाखवतो कशा प्रकारे बनते ते बघा. अशा प्रकारे हे प्रत्येक खांबावरती असे छोटं हे मिनारसारखं आहे, आणि इकडे खिडक्या आहेत सुंदर. आणि हे प्रॉपर कोरीव काम करून बनवलेलं आहे. आणि हे फक्त राजस्थानचीच लोकच करतात अशा प्रकारची कामं. आणि ते गेले 15 ते 16 वर्षी त्यांचं काम चालू आहे. संपूर्ण परिसर त्यांनी अशाच प्रकारे बनवलेला आहे. आणि तिकडे ते डेकोरेशनचं काम चालू आहे त्यांचं, मंडप बांधण्याचं. आणि एवढं भव्य दिवस असं मंडप असतं त्यांना. आता पुढचा महिना म्हणजे जत्रेच्या अगोदर 4 ते 5 दिवस ते रेडी करतात सगळं. तर तयारी जोरदार चालू आहे. आणि वर्षानुवर्षे जत्रा वाढत जाते, म्हणजे गर्दी वाढत जाते जत्रेवर. आणि इकडे मंदिराचं संपूर्ण मॉडेल आहे. अशा प्रकारे मंदिर आहे ते थर्माकोलमध्ये बनवलं आहे. सुंदर असं डिझाईन इकडे. हे सुंदर असं डिझाईन बनवलं आहे, मिनिएचर. अशा प्रकारे मंदिर आहे ते. ही प्रतिकृती मंदिराची मॉडेल. अशा प्रकारे मंदिर म्हणजे हे मॉडेल बनल्यानंतर हे आपलं मंदिर तसंच बनवलं आहे. सुंदर असं मंदिर परिसर, अप्रतिम असं मंदिर. आणि 22 तारीखला भरेल इथली अप्रतिम अशी जत्रा. 22 फेब्रुवारीला अप्रतिम अशी जत्रा असेल इकडे. आणि दरवर्षी ही जत्रा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. यावर्षी सुद्धा म्हणजे 2025 ही जत्रा पण तशीच ठरेल. आणि विक्रमी गर्दी असेल भाविकांची. आणि आपण पण येऊच जत्रेला. तर हा पूर्वतयारीचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आता मी जरा बाहेर जाणार आहे, आणि बाहेर पण काय चालले दाखवतो, कारण आजूबाजूला सुद्धा काही ना काही तयारी चालू आहे. इकडे कंपाऊंड वॉलसुद्धा बनते, त्याचीसुद्धा आपण बघूया. आता इकडे कामगार काम करतात, इकडे वरती काम चालू आहे, काही ना काही त्यांचं काम चालू आहे, फ्लोरिंगचं काम चालू आहे. पण आता पुढच्या एक म्हणतात ना जत्रेच्या 8 दिवस अगोदर सगळं काम तयार होईल, डेकोरेशन पण तयार होईल. आतापासून त्यांनी बांधून घेतलं आहे. हे बघ इकडे छत पण बांधताना दिसते. आता हे चालू केले त्यांनी बांधायला, म्हणजे पुढच्या काही दिवसात हे तयार होईल. तर अशा प्रकारे यावर्षी जत्रेची पूर्वतयारी चालू आहे. तर आपण आता जरा बाहेर जाऊया तिकडे, आणि तिकडे काय चाललंय ते सुद्धा बघूया. इकडे बाहेर काय महारावीराची दुकान आहेत. तर आता हळूहळू संपूर्ण जागा पॅक होणार. म्हणजे आता पुढच्या काही दिवसात बाकीची लोक पण आपापले काम चालू करतील. काही लोकांनी तिकडे थोडंसं काम चालू केलं आहे दुकानांचं. आणि मी आता मंदिर आहे, हे मंदिर आहे आपलं, मंदिरासमोर पालवांच्या दुकान आहे. काय ना तुमचं? अनिल अनंत पालव. आणि आता जत्रे दिवशी तुमचं दुकान बंद असतं नाही, म्हणजे तुम्ही स्वतः स्थायिक सगळे आम्ही देवळात असतो. जेवढे स्थानिक दुकानदार आहेत ते बंद ठेवून सगळे देवळात आणि इतर व्यापाऱ्यांसाठी दुकान देतात. होय. आता तुमच्या दुकानात का कुठचं दुकान असणार आहे?
म्हणजे इकडे काय दुकान असणार? मिठाईचं दुकान असतं पारकर म्हणून. पारकर म्हणून. ते पारकर. आता 22 तारीखला जत्रा आहे बरोबर. होय. मग तुम्ही कधी खाली करणार इकडून? आम्ही बुधवारी खाली करणार. बुधवारी म्हणजे 4 दिवस अगोदर, म्हणजे 18 तारीख साधारण. होय. 18 तारीख नंतर हे बघा इतर वेळी आला तर तिकडे त्यांच्या इकडे कोल्ड्रिंक्स आहे, इकडे रसवंतीगृह आहे. नाही बंदच ठेवा कारण आवाज येतो त्याचा. हां तुम्ही तर रसवंतीगृह इतर वेळी म्हणजे वर्षाच्या 12 महिने ते इकडे भेटणार. फक्त जत्रेच्या जत्रेच्या अगोदर 4 दिवस देवाची सेवा. आणि जत्रेच्या नंतर साधारण 4-5 दिवस म्हणजे 8 दिवस ते बंद असणार. आणि इतरांना चालणार. ते दरवर्षी तेच येतात ना तुमच्याकडे? होय. किती वर्ष आली त्यांना आता जे ते खूप वर्ष होते त्यांचे वडील हां आजोबांपासून पूर्वी जत्रा होती ती तेव्हापासून तुमची जागा तेच घेत. ओके. आणि इकडे ते याचं असणार बांदिवडेकर. हा बाजूला ते पण मिठाई मिठाईवाले. हा थोड्या दिवसात अशी काही सगळी लोकल दुकानं बंद दिसणार आणि बाहेरची लोक येऊन म्हणजे 4-5 दिवसापर्यंत ताबो घेणार. आणि तयारी आता चालूच झालीत ना. मंदिरात कामं चालू आहे, मंडप चालू आहे. हे मंडपात 1 महिना लागणार त्यांना करायला पूर्ण. संपूर्ण मंडप बांधणार आहेत आणि मंडपाचं काम ऑलरेडी चालू आहे. आता मी 10-15 दिवस अगोदरच चालू झालंय आणि आता फुल ऑन चालू आहे. आणि यावर्षी जत्रा म्हणजे दरवर्षी जत्रेत नाविन्य असतं ना, काय नाही काय. यावर्षी पण जत्रा वेगळ्या प्रकारे भरणार. 40 लाख भाविक असतं बरोबर. आणि तुमचं म्हणजे 8 दिवस झोप नाही बरं. त्या 8 दिवसात तुमची भावना काय असतं? म्हणजे कारण लोक एवढी येतात राहतात म्हणजे ओव्हरलोड होतात थोडक्यात. म्हणजे अंगणेवाडीची कॅपॅसिटीचे बाहेर लोक असतात. मग तुमचं लोकल लोकांना काय त्रास बीस होता त्याच्यामुळे? उलटा तुम्ही सहकार्य करता ना. त्यांचं सहकार्य. आणि 8 दिवस झोप नाही म्हणजे देवीची सेवा करत तुम्ही असता. हा बरोबर. कारण जत्रेचे 4 दिवस अगोदर आणि जत्रेच्या 4 दिवस नंतर. आणि तरी नाही 40-50 लाख लोक अंगणवाडीला येऊन जातात. मंत्री बिंत्री सगळे बरोबर. आणि तुमचे पाहुणे पण सगळे येऊन जात असतील ना. तुमच्या घरात आधी माणसं किती असतात तेव्हा? जवळ 1000-1500 माणसं असतात एका घरात. आणि तेवढ्या लोकांचं जेवण. आता त्या जत्रेच्या दिवशी सगळ्यांकडे म्हणजे महाप्रसाद असतं. कुठे जाऊन जेवा. कुठे जाऊन. आणि साधारण प्रत्येक घरात 1000-1500 माणसं जेवतात म्हणजे ह्या जत्रेच्या काळात ना. म्हणजे आता टोटल घरा किती असतील अंगणवाडीत? टोटल घर नाही म्हटलं तरी 150 असतं. 150 म्हणजे 150 × 1000 पकडला तर तेवढी लोक जेवणार. ओके. म्हणजे साधारण 1.5 लाख लोक महाप्रसाद घेत असतात. आणि हे जत्रेचे किती दिवस चालतात? जत्राच्या दिवशी रात्री महाप्रसाद नाही पण अगोदर येणाऱ्यांना पण महाप्रसाद असतो की फक्त जत्रे दिवशी? त्यांच्या घराकडे जे ते पाहुणे मंडळी पण बाहेरच्यांसाठी फक्त जत्रे दिवशी. म्हणजे 22 तारीखला रात्री सगळीकडे महाप्रसाद असतात. ओके. तर तुम्ही सुद्धा आलात तर कोणाच्याही घरी जाऊन तुम्ही महाप्रसाद घ्या. कोणाच्याही खड्यात जाऊन बसायचं ना तर. कारण भरपूर लोकांना माहिती नाही की ते मिळत होते. हा कोणाच्याही खड्यात जाऊन बसायचं तुम्हाला महाप्रसाद मिळणार न बोलता. कोण काय कोणाला नाही बोलत. हा आणि तेवढी तयारी असते तुमची म्हणजे 1000 लोकांचं जेवण प्रत्येकाकडे असतं तयार. 1000-1500 लोकांचं 2000 लोकांचं जेवणापर्यंत असतं. तुम्ही केलं ना तुमच्या घरात? आता इतर तुमच्या घरात माणसं किती असतात? आमच्या घरात आता 10-15 माणसं. बाकी मुंबईवाले आमचे येतील ते. हा. आणि म्हणजे तुमची वैयक्तिक घरातली माणसं किती येतात तेव्हा आमच्या घरात कुटुंबातले? तरी 60-70 माणसं आहेत. 60-70 माणसं. आणि इतर बाहेरची माणसं पूर्ण 1001 माणसं जेवणार. त्यांचे पाहुणे हा मित्र मंडळी सगळे येणार. बरोबर. अशा प्रकारे ह्या वर्षी जत्रेची तयारी चालू झालेली आहे. 22 तारीखला यावा. भेटू आपण जत्रेत. मस्त अंगणवाडीला दर्शन झालेलं आहे. आणि इकडे ना हे गेल्या वर्षी बनवलं ना? गेल्या वर्षी बनवलं. सुलभ शौचालय म्हणजे स्वच्छतागृह बनवलेलं आहे. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बनवलं आहे. आतमध्ये जाऊन तरी होय होय बघूया. काका म्हणतात एअरपोर्टपेक्षाही चांगली क्वालिटीचं बनवलेलं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एक चांगली सेवा देतो इकडे लोकांना. आता खूप भाविक येणार तेवढ्या लोकांना इथे स्वच्छताही महत्त्वाची असते. तर आपण सुलभ शौचालय पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो कशा प्रकारे ते. कारण ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण एवढी लोक येणार 40-50 लाख म्हणजे तो आकडा वाढत असतो. यंदाचा आकडा काय माहिती नाही. नंतर तुम्हाला डिक्लेअर आकडा मिळेल. यांनी अशा प्रकारे हे बघा एक सुलभ शौचालयासाठी एवढी व्यवस्थित अशी इमारत बनवली आहे. असं वाटतं एखादं ऑफिस आहे इकडे. इकडे महिलांसाठी आहे. मी तुम्हाला बाहेरून दाखवणार फक्त. आतमध्ये आणि हे पुरुषांसाठी. तर आतमध्ये व्यवस्थित सगळी फॅसिलिटी आहे. अशा प्रकारे आधुनिक असं त्यांनी ते स्वच्छतागृह बनवलेलं आहे. सुलभ स्वच्छतागृह. आणि हे मंदिरासमोर आहे. समोर मंदिर आहे. मंदिरासमोरच जत्रेच्या वेळी पण तुम्ही याचा वापर करू शकता. वर्षाचे 12 महिने जी लोक भाविक येतात त्यांच्यासाठी पण सोय आहे. आणि ही आता जी जागा दिसते ना संपूर्ण इथे म्हणजे
पुढे हॉटेल असणार भविष्यात. हे सगळं पॅक असतं इकडे. म्हणजे जत्रेला तुम्हाला इकडे चालायला पण म्हणजे जागा नसतात, अशी अवस्था असणार. आपण अंगणेवाडी बघतोय. जत्रेपूर्वीची अंगणेवाडी दाखवते. जत्रेला पण आपण येऊच. ही अंगणेवाडी शाळा. आणि इथली लोक 8 दिवस संपूर्ण देवीची सेवा करतात. म्हणजे जे काका बोलले असे स्थानिक लोक 8 दिवस मंदिरामध्ये असतात, मंदिराच्या कामाला. आणि इकडे पण आहे बघा. आता मी मंदिराच्या या बाजूला आहे, म्हणजे समोरच दुसऱ्या बाजूला. मग अशी आपण त्या बाजूला होतो, आता या बाजूला आहे मी. हा संपूर्ण रोड आता हळूहळू काही नाही काम चालू आहे इकडे. मंदिर परिसरात काम चालूच झालेलं आहे. ती यावा 22 तारीखला आणि भराडी मातेचं दर्शन घ्या. कारण जर दर्शन घ्यायचं असेल तुम्हाला इकडे यावं लागणार. कारण या देवीचा एकही फोटो किंवा व्हिडिओ कुठेही तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष जागेवरती येऊनच दर्शन घ्यावं लागणार. तर आता एन्जॉय करा सुंदर असे अंगणेवाडीचे ड्रोन शॉट. भक्तीची गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची. कीर्ती गाजते अंगणेवाडीच्या आई भराडी देवीची. सिंधुदुर्ग तालुका मालवण मथुरे या गावात. मथुरे या गावात. मथुरे या गावात आई भवानी घेई अवतार. भराडी या नावानं. भराडी या नावानं. भराडी या नावानं अवघड्यांत भाग्य घोर. भाग्य घोर. भाग्य घोर. अवघड्यांत भाग्य घोर. पुण्याई जन्मो जन्मीची. कीर्ती गाजते अंगणेवाडीच्या आई भराडी देवीची. कीर्ती गाजते अंगणेवाडीच्या आई भराडी देवीची. कीर्ती गाजते अंगणेवाडीच्या आई भराडी देवीची. नवसाला पावते आकेला धावते मैमाईचा गाध. मैमाईचा गाध. मैमाईचा गाध. लांबुनी लांबुनी भाविक येती फुले भक्तीची वाहत. फुले भक्तीची वाहत. फुले भक्तीची वाहत. उदो उदो हे भक्तच म्हणती. भक्तच म्हणती. भक्तच म्हणती. उदो उदो हे भक्तच म्हणती. भक्ती निर्मळ मनाची. कीर्ती गाजते अंगणेवाडीच्या आई भराडी देवीची. कीर्ती गाजते अंगणेवाडीच्या आई भराडी देवीची. भोपळ्याचे वडे घेऊन सवे महाप्रसाद आईला. महाप्रसाद आईला. महाप्रसाद आईला. गणिताती लावण्या ताट ओढई लागे गर्दीला. ओढई लागे गर्दीला. ओढई लागे गर्दीला. मशाल पेटच पुढे हो जाई. पुढे हो जाई. पुढे हो जाई. मशाल पेटच पुढे हो जाई. सोबत करता भक्तांची. कीर्ती गाजते अंगणेवाडीच्या आई भराडी देवीची.
विशाल गुणगान गाई दास विशाल गुणगान गाई नम्र होणी पायाशी